चीनच्या हुनान प्रांतात वुलिंग युएन नावाचा एक विशाल सिनिक एरिया आहे. याच भागात जांगजाजे नॅशनल फॉरेस्ट पार्क आहे. इथे हजारो उंच आणि अरुंद सँडस्टोन पिलर्स दिसतात. काही पिलर्स 200 मीटरपेक्षाही जास्त उंच आहेत. त्यांच्यामध्ये खोल दऱ्या, जंगलं, स्ट्रीम्स आणि वॉटरफॉल्स आहेत. दुरून पाहिलं तर हे पर्वत हवेत उभे असल्यासारखे वाटतात. पण हे पर्वत असे उभे कसे राहिले? यामागे आहे लाखो कोट्यावधी वर्षांची जिओलॉजिकल हिस्ट्री आणि त्यानंतर दीर्घकाळ चाललेली इरोजनची प्रक्रिया. या प्रदेशात प्राचीन काळात वाळू आणि इतर सेडिमेंटचे थर जमा झाले. कालांतराने या थरांवर प्रचंड दाब पडला आणि त्यापासून सँडस्टोन तयार झाला. या सँडस्टोनमध्ये क्वार्ट्झचे प्रमाण जास्त आहे, त्यामुळे त्याचे काही भाग इरोजनला तुलनेने जास्त रेझिस्टंट होते. पुढे टेक्टॉनिक मूव्हमेंट्समुळे या प्रदेशाचा भूभाग वर उचलला गेला. यानंतर पाऊस आणि वाहणारं पाणी या खडकांमधील क्रॅक्स आणि व्हर्टिकल फ्रॅक्चर्सवर सतत परिणाम करू लागलं. पाणी या फ्रॅक्चर्समधून आत शिरत राहिलं आणि कालांतराने ते अधिक रुंद होत गेले. पण सगळा सँडस्टोन एकाच वेगाने झिजला नाही. काही भाग तुलनेने कमजोर असल्यामुळे ते जास्त वेगाने इरोड झाले, तर मजबूत भाग टिकून राहिले. हळूहळू आसपासचा खडक झिजत गेला आणि हे मजबूत भाग स्वतंत्र उंच पिलर्स म्हणून दिसू लागले. यालाच ब्रॉडली डिफरन्शियल इरोजन म्हणता येतं. म्हणजे जांगजाजे मधले हे पिलर्स अचानक तयार झालेले नाहीत. प्राचीन सँडस्टोन फॉर्मेशन्स, टेक्टॉनिक चेंजेस, फ्रॅक्चर्स आणि दीर्घकाळ चाललेलं वेदरिंग आणि इरोजन यांनी मिळून हा लँडस्केप घडवला आहे. आणि ही प्रक्रिया पूर्णपणे थांबलेलीही नाही. पाणी आणि वेदरिंग आजही या खडकांवर परिणाम करत आहेत. जांगजाजेचं हे अनोखं लँडस्केप अवतार चित्रपटातील पर्वतांसाठी इन्स्पिरेशन म्हणूनही चर्चेत आलं. पण या ठिकाणाची खरी कमाल फिक्शनल माउंटन्समध्ये नाही, ती आहे निसर्गाने खडकांना हळूहळू आकार देऊन तयार केलेल्या या विशाल स्टोन फॉरेस्टमध्ये.